नमस्कार मित्रांनो, आज बैलगाडा शर्यत मैदान होते किनी या ठिकाणी आणि कोकणामध्ये सुद्धा मैदान होते. प्रथमच मैदान होते त्या ठिकाणी आणि ते मैदान जे आहे ते मैदान रायगड जिल्ह्यामध्ये आहे. नक्कीच त्या ठिकाणी आपला या बैलगाडा क्षेत्रातील देव असं म्हटलं जातं आणि आहेच असा हा बकासूर, सगळ्यांचा लाडका बकासूर आज कोकणामध्ये पळण्यासाठी जाणार आहे आणि नक्कीच त्या ठिकाणी मैदान होते. त्या मैदानाचं नाव आहे विकास शेठ गोगावले यांनी ते मैदान जे आहे ते त्यांच्या वाढदिवसानिमित्त ते भरवलेलं आहे. नक्कीच या मैदानाला कोकण युवा हिंद केसरी, कोकण युवा हिंद केसरी असा किताब दिलेला आहे त्या मैदानाला आणि नक्कीच रायगडचं मैदान होते. आणि मी प्रथम आप सगळे महाराष्ट्र प्रथमच बघतोय त्या ठिकाणचं मैदान. झाले असतील कदाचित अगोदर मैदानं, परंतु बकासूर तिथं पहिल्यांदाच पाळण्यासाठी जातोय आणि नक्कीच ते मैदान रायगड जिल्ह्यामध्ये नक्कीच कुठे असेल. नक्कीच ते मैदान जे आहे ते MMA ग्राउंड MIDC काळीज बिरवाडी या ठिकाणी होते. नक्कीच ॲड्रेस पुन्हा एकदा सांगतो, MMA ग्राउंड MIDC काळीज बिरवाडी या ठिकाणी ते मैदान भरत आहे रायगडमध्ये, महाडमध्ये. आणि नक्कीच आजच्या मैदानाचा आनंद घ्या. जेवढे आपले फॅन फॉलोइंग असतील कोकणातील, रायगड जिल्ह्यामधील, नक्कीच त्याने तिथे जावा. बकासूर त्या ठिकाणी पळण्यासाठी सज्ज आहे, त्या ठिकाणी गेला आहे बकासूर. नक्कीच संबंध महाराष्ट्राला ज्या बैलाची उत्सुकता असते की तो बैल कुठे धावणार आहे, आज नक्कीच किनीचं असं भव्य दिव्य मैदान आहे. एक आदत, एक बैल, एक दुस्सा, एक बैल. नक्कीच हे मैदान जे आहे ते पैलवान ब्रह्मा जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त ते मैदान भरलेलं आहे. आणि नक्कीच त्यासुद्धा मैदानामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिथं टॉपचे नंदीसुद्धा येतील आणि नक्कीच त्याही स्पर्धेचा आनंद घ्या. ते मैदान जे आहे ते STC लाईव्ह किंवा P3 लाईव्ह या दोन्हीमधील एका चॅनेलवरती तुम्हाला लाईव्ह दिसेल आज. आणि नक्कीच आता हे मैदान रायगड जिल्ह्यातील जे बकासूर त्या ठिकाणी आहे ते मैदान कुठल्या चॅनलवरती दिसेल त्या मैदानाचं अजून काही समजलेलं नाही बरं का, कारण की त्या मैदानाला कुठल्या चॅनेलवर आहे ते काय कळलं नाही. नक्कीच जी काय अपडेट येईल ती तुम्हाला मी कमेंट्समध्ये मी तुम्हाला सांगेन, कारण की त्या जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये ते मैदान जे आहे ते प्रथम होतं आहे. त्याच्यामुळे बघूया कुठल्या चॅनेलवरती, आणि लाईव्ह लॉट जे आहेत ते पण सुद्धा माहीत नाही आपल्याला की कुठल्या चॅनेलवरती ते लाईव्ह लॉट काढलेत. परंतु बघूया ते लाईव्ह लॉट ज्यावेळेस निघतील त्यावेळेस तुम्हाला मी नक्की सांगू कोणत्या गटात कोणता बैल पळेल. परंतु ते मैदान जे आहे ते रायगड जिल्ह्यामध्ये होतं आहे, महाड तालुक्यामध्ये होतं आहे. नक्की तालुका महाड आहे काय माहीत नाही, परंतु तुम्हाला जो ॲड्रेस सांगितला त्या ॲड्रेसवर ते मैदान होणार आहे. नक्कीच घ्या आनंद, कारण की बकासूरला घ्या बघून, कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे बकासूरला बघणं म्हणजे एक नशीबच लागतं पळताना. आणि नक्कीच खूप लोकांचं स्वप्न असतं आणि नक्कीच रायगडच्या लोकांचं स्वप्न असेलच, तिथल्या जवळच्या आसपासच्या लोकांचं स्वप्न असेलच, कारण की त्यांच्या नगरीमध्ये बकासूर येतो आहे. आणि नक्कीच रात्री अपडेट पडली होती की बकासूर त्या ठिकाणी जाणार आहे, तरीही कन्फर्म अशी माहिती अजूनपर्यंत माझ्याजवळ नाही आहे. परंतु बॅनल रात्री पडले, तेच मी रात्री स्टेटसला ठेवले होते. आणि नक्कीच बघूया आता बकासूर तिथे गेल्यानंतर कोणासोबत पळू शकतो. पैरा काय सांगू शकत नाही, पैरा तिथलाच असेल, एखादा बैल तिथलाच एखादा नंदी असेल पळणारा. बघूया पैरा कुणी का असं ना, तिथं जातोय, आनंद मिळतोय प्रेक्षकांना, तो बघण्यासाठीच, बकासूर बघण्यासाठी जावा, आनंद घ्या. आणि नक्कीच आज महाराष्ट्रामध्ये आजपासून सलग 4 दिवस मैदाने चालू आहेत. आज किन्हीचं मैदान, कोकणाचं मैदान, उद्या सिद्धेश्वर कुरवलीचं मैदान आणि परवा दिवशी काजळमधील सलग 2 मैदानं राहतील 5-5 लाखाची. नक्कीच त्याही स्पर्धेचा आनंद घ्या. तिथं सगळे महाराष्ट्रातील टॉपचे नामांकित नंदी जे आहेत ते पळताना तुम्हाला दिसतील. नक्कीच बघूया आज कशा पद्धतीनं हे मैदान पार पडते, कारण की कोकणामध्ये सगळ्यांना माहिती आहे कोकणामध्ये बैलगाडा शर्यत होते. खूप आनंदात, खूप एक्साइटमेंट झाली आहे. बघूया कसं मैदान असेल, कशा फाटी असतील, तिकडची लाल माती असणार आहे फाटीत. नक्की बघूया खूप एक्साइटमेंट झाली. परंतु लाईव्ह लॉट जे आहे ते निघालेत का नाही काय माहीत नाही बरं का, कारण की ती अपडेट आपल्यापर्यंत पोचलेली नाही आहे. ती जर अपडेट पोचली, कुणापर्यंत जर माहीत असेल लाईव्ह लॉट जर निघालेत आणि कोणत्याच चॅनेलवरती ते मैदान आहे, तर नक्कीच मला
कमेंट्समध्ये नक्कीच सांगा, नाहीतर मला कॉल करा. माझा नंबर तर माहीत आहे 95 61 11 99 40. मला कॉल करा की मैदानाचे लाईव्ह लोट किंवा मैदान कोणत्या चॅनलवरती लाईव्ह आहे. नंबर पुन्हा एकदा देतो 95 61 11 99 40. धन्यवाद.